ही रेसिपी तर प्रचंड आवडली कारण मी पण फर्स्ट टाईम केली होती आणि ही इंस्टाग्रामवर बघून केलेली होती, जी की खरंच खूपच भारी झाली होती. त्या रेसिपीचं नाव आहे कांदा कोथिंबीर पराठा. तर इकडं आहे तर पहिलं सर्वप्रथम कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतली, धने जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर टाकली, थोडी हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. चपातीचा गोळा शिल्लक होता, त्याची चपाती लाटून घेतली, थोडीशी जाडसरच ठेवायची. आता याच्यावर आपण थोडंसं नंतर मीठ टाकायचं, कारण आधी मीठ जर सारणात टाकलं तर काय होईल की त्याला पाणी सुटेल म्हणून. आता हा जे आपण सारण केले तर ते चांगलं स्प्रेड करून घ्यायचं चपातीवर आणि असं दोन्ही साईडने फोल्ड करायचं आणि वरच्या साईडून खालच्या साईडून असं फोल्ड करून द्यायचं आणि छान चौकोनी आकाराचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तुम्ही हवा तो त्रिकोणी आकारामध्ये पण हा पराठा बनवू शकता. तर बघू शकता थोडासा असा जाडसर पराठा ठेवायचा. आता हा पराठा बटर टाका, तूप टाका किंवा तेल टाका, दोन्ही साईडने छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. नंतर हा टिफिनसाठी द्यायचा आहे. तुम्ही पराठा हा सॉससोबतही खाऊ शकता. एक नंबर लागतो. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा. बाय.